नमस्कार मंडळी, मी मीरा रेसिपी मराठीमध्ये सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण फक्त 10 मिनिटात चटपटीत नूडल्स बनवू। आपण नूडल्स जेव्हा बनवतो ना तर अर्धे नूडल्स कढईला चिटकून बसतात, पण जर तुम्ही या पद्धतीने नूडल्स बनवले तर फक्त 10 मिनिटात चटपटीत आणि परफेक्ट नूडल्स बनून तयार होतात। चला कसे बनवायचे ते बघू। पातेल्यामध्ये 1 लिटर पाणी, 1 चमचा मीठ आणि 1 पळी तेल। पाण्याला खळखळ उकळी आलेली आहे। आता आपण याच्यामध्ये नूडल्स मिक्स करून घेऊ। हे बघा, मस्तच। आता मोठ्या गॅसवर 3 ते 4 मिनिटं नूडल्स शिजून घेऊ। नूडल्स आपले शिजत आहेत तोपर्यंत लगेच दुसऱ्या गॅसवर कढई घेऊ। कढईमध्ये तेल, लसूण बारीक कट केलेला आहे आणि अद्रक। आता आपण मोठ्याच गॅसवर लसूण अद्रक अर्धा मिनिट परतून घेऊ। हे बघा, लसूण अद्रक अर्धा मिनिट आपण परतून घेतलेला आहे। लगेच आपण काही भाज्या मिक्स करून घेऊ। भाज्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणत्याही घेऊ शकता। मी इथे गाजर, कोबी, ढोबळी मिरची आणि कांदा उभ्या आकारात चिरून घेतलेला आहे। आता ह्या भाज्या छान मिक्स करत 3 मिनिटं मोठ्या गॅसवर परतून घेऊ। आपले इथे 3 मिनिटं झालेली आहेत आणि भाज्यासुद्धा मोठ्या गॅसवर आपण 3 मिनिटं परतून मस्त घेतलेल्या आहेत। 3 मिनिटात आपल्या भाज्या छान परतलेल्या आहेत। आता आपण याच्यामध्ये काळी मिरी पावडर, चवीनुसार मीठ, टोमॅटो सॉस आणि 1 चमचा सोया सॉस आणि आपण थोडी शेजवान चटणी घेऊ। मस्तच छान मिक्स करून घेऊ। आपली 4 मिनिटं झालेली आहेत आणि नूडल्ससुद्धा मस्त शिजलेले आहेत। आता गरम नूडल्स आपण एका चाळणीमध्ये काढून घेऊ आणि फक्त पाणी निथळून घेऊ। नूडल्समधलं पाणी निथळलं की लगेच गरम गरम नूडल्स आपण ह्या भाज्यामध्ये मिक्स करून घेऊ। नूडल्स थंड होऊन द्यायचे नाहीत। हे बघा, मस्तच। जर तुम्हाला असं वाटलं नूडल्स थोडे चिकट आहेत तर तुम्ही याला अर्धी पळी तेल नूडल्सला लावून घेऊ शकता। हे बघा, गरम नूडल्स लगेच भाज्यामध्ये मिक्स करून घेऊया। मस्तच 4 मिनिटं मी हे नूडल्स मोठ्या गॅसवर शिजून घेतलेले आहेत। लगेच आपण त्यातलं पाणी निथळून आपण या भाज्यामध्ये नूडल्स मिक्स करून घेतलेले आहेत। आता आपण हे नूडल्स मोठ्याच गॅसवर 3 ते 4 मिनिटं छान परतून घेऊ। हे बघा, मस्तच। या पद्धतीने जर नूडल्स बनवले तर अजिबात कढईला चिटकणार नाहीत आणि खायलासुद्धा खूप मस्त चटपटीत लागतात। एकदा तुम्ही नक्कीच बनवा। मस्तपैकी नूडल्स बनवून तयार झालेले आहेत। गॅस बंद करूया। हे बघा, 3 ते 4 मिनिटं मी हे नूडल्स मस्त परतून घेतलेले आहेत आणि अजिबात नूडल्स आपले चिटकलेले नाहीत। मस्त चटपटीत नूडल्स झालेले आहेत। जर तुम्हाला ना ही रेसिपी आवडली असेल तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आपल्या चॅनलवर अशा साध्या सोप्या झटपट गावरान रेसिपीज असतात। आपल्या चॅनलला नक्की सपोर्ट करा। जर तुम्हाला आजची नूडल्स रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करायला विसरू नका। बघू शकता, चटपटीत फक्त 10 मिनिटात नूडल्स बनून तयार झालेले आहेत। मस्तच। पुन्हा भेटू आपण अशीच एक नवीन रेसिपी घेऊन। तोपर्यंत मस्त खा आणि छान राहा। धन्यवाद।